आज आपल्या सर्वांकरता खरोखर अत्यंत आनंदाचा दिवस आहे की मुंबई CCTV सर्व्हिलन्स प्रोजेक्ट या प्रकल्पाचा पहिला टप्पा फर्स्ट फेज याचा आज आपण या ठिकाणी लोकार्पण केलं आहे। या निमित्ताने मी विशेषत्वाने राज्याचे मुख्य सचिव आणि अप्पर मुख्य सचिव या दोघांचे मनपूर्वक अभिनंदन करतो। यासोबत L&T ज्यांनी हा प्रकल्प कार्यान्वित केला त्यांचं आणि मुंबईचे पोलीस आयुक्त आणि त्यांच्या अधीनस्थ सर्व अधिकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन या निमित्ताने मी करतो। आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आज जगामध्ये स्मार्ट सिटीज तयार करण्याचा प्रयत्न चालला आहे, पण आपलं मत अतिशय स्पष्ट आहे की कुठल्याही स्मार्ट सिटीचा इंटिग्रल पार्ट हा सेफ सिटी असतो। जोपर्यंत सिटी सेफ होत नाही तोपर्यंत ती स्मार्ट होऊ शकत नाही। आणि मुंबई जी देशाची आर्थिक राजधानी आहे, या आर्थिक राजधानीमध्ये सुरक्षितता यावी, विशेषतः 2008च्या हल्ल्यानंतर प्रधान कमिटीचा रिपोर्ट आला आणि त्यात देखील सर्व्हिलन्स नसल्यामुळे काय अडचणी येतात याचा उल्लेख झाल्यानंतर त्यावेळी सरकारनं निर्णय घेतला की मुंबईमध्ये CCTV सर्व्हिलन्स सुरू करायचा। बरेच प्रयत्न झाले। तत्कालीन आमचे गृहमंत्री स्वर्गीय R पाटीलजी यांनी स्वतः लंडनच्या CCTV नेटवर्कची पूर्ण पाहणी केली आणि त्याच धर्तीवर आपला सर्व्हिलन्स या ठिकाणी सुरू व्हावा हा प्रयत्न त्यांनी केला। दुर्दैवाने त्यात सातत्याने अडचणी येत गेल्या, पण मी सन्माननीय मुख्य सचिवांचं मनपूर्वक अभिनंदन करेन की ज्यावेळी हाय पॉवर कमिटी तयार झाली, ही काही पहिल्यांदा हाय पॉवर कमिटी तयार झालेली नव्हती। यापूर्वी 2 वेळा हा प्रयत्न झाला। पहिल्यांदा मंत्री गटाने प्रयत्न केला, मग हाय पॉवर कमिटीने प्रयत्न केला, पुन्हा मंत्री गटाने प्रयत्न केला, पण काही ना काही कारणाने हे काही होऊ शकलं नाही। पण ज्यावेळी क्षत्रिय साहेबांच्या अध्यक्षतेखाली हाय पॉवर कमिटी तयार झाली, माझी त्यांची चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं की साहेब आम्ही आता निर्णय घेतो। आणि मी त्यांना सांगितलं की आपण जरूर घ्या, चांगल्या मनाने घेतलेले निर्णय हे चांगलेच ठरतात, आपण काळजी करू नका। आणि तात्काळ त्यांनी हा निर्णय घेतला आणि हाय पॉवर कमिटीने L&Tला हे काम देण्यात यावं या संदर्भातली शिफारस करून त्याला मान्यता दिली आणि त्यामुळेच आज खऱ्या अर्थानं हा प्रोजेक्ट आपण या ठिकाणी करू शकतो आहे। आणि म्हणून मी विशेषत्वाने मुख्य सचिवांचं आणि त्यांच्या सोबत समितीत जे सदस्य होते त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। आज ज्यावेळेस आपण सुरक्षिततेचा विचार करतो त्यावेळी आज पोलिसांसमोरचे चॅलेंजेस हे वाढले आहेत आणि मनुष्यबळाच्या भरोशावर ही आव्हानं पेलता येतील हे आता फार वास्तविक राहिलेलं नाही। मनुष्यबळ किती वाढवायचं त्याची एक क्षमता आहे, राज्यावर त्याचा निश्चितपणे एक बोजा येतो। आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर आम्ही टेक्नॉलॉजीचा उपयोग केला तर त्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आम्ही एफिशियंट अशा प्रकारचं पोलिसिंग करू शकतो आणि त्यासोबत कमीत कमी मनुष्यबळामध्ये मनुष्यबळाचा ऑप्टिमम वापर करून, महत्तम अशा प्रकारचा वापर करून आम्ही लोकांना सुरक्षितता प्रदान करू शकतो। आणि त्यातलं हे टेक्नॉलॉजिकल इंटरव्हेन्शन म्हणून आपण या सिटी सर्व्हिलन्स सिस्टीमकडे बघितलं पाहिजे। विशेषतः पोलिसांसमोरच्या ज्या चॅलेंजेस असतात, मग क्राईम प्रिव्हेन्शन असो, अर्ली रिस्पॉन्स असो, म्हणजे गुन्हा घडू नये याकरता गुन्हा आधीच थांबवता आला पाहिजे, त्याकरता क्राईम प्रिव्हेन्शन असेल,
गुन्हा घडला तर अर्ली रिस्पॉन्स असेल, की घडल्यापासून किती मिनिटांमध्ये पोलीस त्या ठिकाणी पोहोचतात, अर्ली रिस्पॉन्स असेल, घडलेल्या गुन्ह्याचं डिटेक्शन असेल आणि त्यानंतर प्रॉसिक्युशन आणि कन्व्हिक्शन असेल, हे जे सगळे टप्पे आहेत, या सगळ्या टप्प्यांमध्ये हे जे डिजिटल इंटरव्हेन्शन आहे याचा मोठा फायदा होणार आहे, त्याचं आपलं एक महत्त्व आहे. आणि या सगळ्या टप्प्यातली एफिशियन्सी आणि ट्रान्सपरन्सी या दोन्ही वाढवण्याच्या दृष्टीनं आज या CCTVच्या नेटवर्कचा फायदा हा मुंबईला होणार आहे. आणि मला असं वाटतं की केवळ मुंबईच नाही तर राज्यामध्ये इतर शहरांमध्ये देखील अशा प्रकारचं नेटवर्क आम्ही तयार करण्याचा प्रयत्न करतोय. या निमित्ताने पुण्याचं CCTVचं नेटवर्क आपण पूर्ण केलं आणि त्याचं लोकार्पण केलं. मी त्याही संदर्भात आपले अपर मुख्य सचिव KP बक्षी यांचं अभिनंदन करीन, कारण ज्यांना काम दिलं होतं ते काम करत नव्हते आणि मी एका वेळी वैतागून या निर्णयाप्रती पोचलो होतो की हे काम आता काढून टाकलं पाहिजे, हे काम काही होऊ शकत नाही आणि त्यांना ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे, इथपर्यंत माझ्या डोक्यात आलं. मी त्या संदर्भात चर्चा केली, पण मला बक्षी साहेब आणि आमचे पालकमंत्री बापट असे म्हणाले की एकदा त्यांच्या काय अडचणी आहेत त्या समजून घेऊ. आणि त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांच्या अडचणी तर दूर केल्याच, त्यासोबत त्यांचे काही फायनान्शियल टायअप्स होते त्यातही स्वतः पुढाकार घेऊन ते कसे पूर्ण होतील याचा प्रयत्न केला. आणि त्याचा परिणाम असा झाला की पुढच्या 6 महिन्यामध्ये पूर्णपणे CCTV सर्व्हिलन्स खाली आलं. ते 100% आपण गो लाईव्ह केलं आणि आज देशामध्ये 100% सर्व्हिलन्स खाली असलेलं एकमेव शहर जर कुठलं असेल तर ते पुणे शहर आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की सरकार आणि अधिकाऱ्यांनी जर मनामध्ये आणलं तर किती वेगानं काम होऊ शकतं हे आपण त्याही ठिकाणी बघितलं. आज मुंबईचं फर्स्ट फेज आपण या ठिकाणी त्याचं लोकार्पण केलं आहे आणि पुढच्या ऑक्टोबरपर्यंत ते पूर्ण करायचं आहे. मला विश्वास आहे की ज्या गतीने काम चाललंय त्याच्या आधीच आपण पूर्ण करू शकू. आणि आपण निश्चितपणे आपल्यालाच या ठिकाणी हे सांगितलं पाहिजे की कुठल्याही परिस्थितीत पुढच्या 26/11ला मुंबई शहर हे देशातलं सगळ्यात मोठं शहर असेल जे 100% CCTV सर्व्हिलन्स खाली आलेलं असेल आणि त्याची कमांड अँड कंट्रोल सिस्टीम ही इतकी इंटेलिजंट असेल की ज्यातनं त्याच्या ॲनालिटिक्सच्या आधारावर कंप्लीट क्राईम स्ट्रॅटेजी ही आपल्याला तयार करता येईल. कुठल्या भागामध्ये गुन्हे घडतायत, कधी घडतायत, कुठल्या वेळी घडतायत, कोण गुन्हेगार आहेत, इथपासनं संपूर्ण डेटा इंटिग्रेशन हे आपण त्याच्यामध्ये करू. आणि आज याही गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे की CCTNS सारखा प्रोजेक्ट जो केंद्र सरकारने 3 वर्षापूर्वी सुरू केला, पण काही कारणाने कुठल्याच राज्यामध्ये तो पुढे गेला नव्हता. पण गेल्या 6 महिन्यामध्ये महाराष्ट्राने अतिशय उत्तम कामगिरी त्यात केली. पहिलं पोलीस स्टेशन लाईव्ह गेलं आणि ते करता करता जवळजवळ आता सगळे पोलीस स्टेशन्स हे CCTNSने कव्हर झाले. आणि महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे की ज्याच्यामध्ये 100% CCTNSचा प्रोजेक्ट आपण गो लाईव्ह केला आहे. काही चॅलेंजेस त्यात आहेत, काही पोलीस स्टेशन्समध्ये अजूनही अडचणी येत आहेत, पण जोपर्यंत आपण प्रोजेक्ट पुढे नेणार नाही तोपर्यंत अडचणी समजणार नाही, त्या अडचणी सुटणार नाही. आणि त्यामुळे हे जे टिथिंग ट्रबल्स असतात त्या ट्रबल्स दूर होऊन आज एकीकडे CCTNS, दुसरीकडे कमांड अँड कंट्रोल सिस्टीमच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक सर्व्हिलन्स या सगळ्यांचं ज्यावेळेस इंटिग्रेशन होईल त्या इंटिग्रेशनच्या माध्यमातून एक अतिशय सेफ अशा प्रकारचं शहर हे आपण तयार करू शकू. आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की एक महत्त्वाची बाब या ठिकाणी झालेली आहे. यापुढे नागपूरला देखील अशा प्रकारचं नेटवर्क आम्हाला तयार करायचं आहे. नाशिकचं जे नेटवर्क आम्ही कुंभमेळ्याकरता केलं होतं त्यालाच आता अजून इंटेन्सिफाय करून पूर्णपणे त्याला गो लाईव्ह आम्ही करणार आहोत. जे सगळे प्रमुख शहर आहेत त्या सगळ्या प्रमुख शहरांमध्ये हे जे सर्व्हिलन्स आहे ते डिजिटली करण्याचा प्रयत्न आमचा असेल. याच्यामध्ये ट्रॅफिकचा देखील एक मोठा फायदा होणार आहे. पुण्याच्या सिस्टीममध्ये आज 100% आपल्याला त्या ठिकाणी नंबर प्लेट आयडेंटिफिकेशन करता येतं आणि त्यातनं त्याचे विविध फायदे आहेत. पुण्यात येणाऱ्या सगळ्या व्हेकल्स
याचं ट्रॅकिंग करायचं ठरवलं तर ते देखील करता येतं. म्हणजे पुण्यात येणाऱ्या व्हेकल्सने टोल दिला आहे की नाही, म्हणजे किती व्हेकल टोलवरनं पास होतात किंवा किती पुण्यात एंटर झाल्या आणि नेमका टोल किती मिळतोय हे जर बघायचं ठरवलं तर कोरिलेट करता येईल. इतक्या गोष्टी या एका सिस्टीममधनं, म्हणजे एनालिटिक्स तर अशा आहेत की वन्स यू हॅव अ डेटा तुम्ही त्याच्यावर कितीही तयार करू शकता आणि त्याचा तुमच्या स्ट्रॅटेजीत वापर करू शकता. आणि म्हणून मला असं वाटतं की एक महत्त्वाचे स्टेप, एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल या राज्याच्या गृह विभागाने या ठिकाणी उचललेलं आहे. आणि मला विश्वास आहे की पुढच्या वर्षामध्ये याही पलीकडे अतिशय उत्तम काम गृह विभाग करून दाखवेल. मी आज या निमित्ताने आमचे पोलीस महासंचालक असतील, मुंबईचे पोलीस आयुक्त असतील यांचं अभिनंदन करतो आणि अपेक्षा व्यक्त करतो की जेव्हा आपण चांगलं काम करायचा प्रयत्न करतो त्यावेळी त्याच्याहीपेक्षा चांगलं काम झालं पाहिजे ही अपेक्षा असते. त्यामुळे चांगल्याची अपेक्षाही कधीच समाप्त होत नाही. उत्तमकडनं सर्वोत्तम आणि सर्वोत्तमकडनं त्याच्याही पलीकडे अशा प्रकारचा आपला प्रवास असतो. आणि म्हणून मला असं वाटतं की आज एक टप्पा आपण पूर्ण केला आहे. या टप्प्यावर आपण शांत बसू शकत नाही. अजून खूप टप्पे आपल्याला पार पाडायचे आहेत आणि एक अतिशय सस्टेनेबल, एफिशियंट आणि लोकांच्या मनामध्ये डिपेंडेबिलिटी तयार करणारी एक सिस्टीम हे आपण सगळे मिळून उभं करू हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये आज या नेटवर्कचं लोकार्पण करण्याची संधी मला प्राप्त झाली, त्याबद्दल आभार व्यक्त करून ही सगळी जी फॅसिलिटी आहे ती मुंबईच्या जनतेला मी अर्पण करतो आणि माझं बोलणं संपवतो.